अरे आई सिरियस नको हो यार, मी तर मजेत बोलले. आईस्क्रीम घे आणि थंड हो. तुम्ही पण घ्या आणि व्यवस्थित बघा, सगळ्यांना इक्वल दिलंय. नंतर माझ्या वाटीकडे बघू नका. आणि आई अगं तो काही गोंधळला वगैरे नव्हता आणि त्याच्याबद्दल दया वगैरे दाखवायची काहीही गरज नाहीये. अगं तो इतका उद्धट होता ना मुलगा, आणि त्याचं काय डोकं वगैरे फिरलं होतं काय माहिती. चालत्या रिक्षातनं उडी मारली त्याने. अरे देवा. अगं बाई काही लागलं नाही ना त्याला? अगं काही लागलं नाही त्याला, तो सरळ निघून गेला. मूर्ख. कीर्ती अगं कसं खातीयेस? काय हा घाणेरडापणा? ताई आईस्क्रीम संपल्यावरती वाटी चाटून पुसून खाण्यात जी काय मजा येते ना, तुला काय कळणार. जेवणाचं ताट एवढं साफ करत नाहीस ते? हा आई मी काय म्हणते, आपण ना आपली सगळी जेवणाची भांडी आहेत ना कीर्तीकडे सरकवूया, काहीच प्रॉब्लेम नाही. ताई मी काय म्हणते, तुझी वाटी कीर्तीकडे सरकव. आई हिला सांग म्हणून एकत्र गाऊ. नाही ना गं, तू संपवलंस ना, तर मी नाही देणार. नाही नाही आम्ही एकत्र गाऊ. उतर. घरात चल. या घरात कुणीतरी मला खूप बोललंय, मन दुखवलंय कुणीतरी माझं. आज तू माझी समजूत घातलीस म्हणून मी या घरात परत आले. ही आत्या जर या घरामध्ये परत यायला हवी असेल तर ज्याने मला या घरात आणलंय त्याला सुद्धा घरात घ्यायला लागेल. आत्या दीप, मी एक शब्दही बोलू नकोस आणि मी तुझं काही ऐकणारही नाहीये. स्वराज, विराज, तुम्हाला जर तुमची आत्या या घरामध्ये यायला हवी असेल तर तुमच्या भावाला सुद्धा तुम्हाला घरात घ्यायला लागेल. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. ये बस इकडे. सुलू ऐकणार आहेस का माझं? आत्या तुला माहितीये, अगं तू नव्हतीस तेव्हा बाबा किती अस्वस्थ होते. हा, हा अगं खरंच, म्हणजे सारखं माझी सुलू कधी येणार, सुलू कधी येणार असाच विचार करत होते. किती आठवण काढत होती तुझी. एक मिनिट नाही, मी वाट बघत होतो तिची खरं आहे, पण मी अस्वस्थ बिस्वस्थ काही नव्हतं, कारण मला माहित होतं ती येणार आहे. बरं जाऊन जाऊन जाणार कुठे. स्वराज, माणसं आपल्या जवळच्या माणसांसाठी अस्वस्थ होतात रे. मला ना उगाचच वाटत होतं मी ह्याच्या जवळची आहे, पण आता ठळ फुटला भ्रमाचा भोपळा. एका मुलाला घराच्या बाहेर काढलेलंच आहे, बहिणीलाही त्याच्या शेजारी नेऊन बसव, नाही का. सगळी नाती तोडून टाका एका मागोमाग एक. मी काय घरातल्या बाकीच्यांसाठी आलेली नाहीये, माझ्या भाचरांसाठी आलेली आहे. एवढंच असेल ना तर माझ्या एका भाच्याच्या शेजारी जाऊन बसते बाहेर. छान छान. म्हणजे मी आता बाकीच्यांमध्ये गेलो. झालं जे वाटतं त्यांनी ते समजून घ्यावं बाबा. स्वराज तिला सांग हे शब्दांचे खेळ माझ्यासमोर करायचे नाहीत. आणि विराज, तूही सांग त्याला माझंच खरं असं म्हणूनही चालणार नाही म्हणावं कधी. कोण कोणाचं खरं करतंय दिसतच आहे. मग दिसतच आहे, सगळ्यांना दिसतंय. मग बघ. मग तू बघ ना, मला कशाला मी कशाला सांगतोय. बघू. बास बास, हो बास करा. बास झाला. तर मला कळलंय सगळं विराज. हा आत्याने आपल्यासाठी खूप काय काय केलंय. आता आपल्यासाठी आपल्या बाजूने किती वेळ उभी असते ती. मग आपण तिच्या भावना समजून घ्यायला नकोत का? हा काय? अरे काय काय बोलतोस तू दादा? म्हणजे बाबांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही? मी बाबांच्या भावना भावना नाहीत? अरे आत्या किती मध्ये मध्ये बोलत असते. बाबा काय बोलतात तिला?
आज एक दिवस बाबा बोलले तर त्यात काय एवढं? म्हणून काय एवढं एवढं बोलायचं? अरे आत्या पण आपल्या घरची मेंबर आहे, दिले ते नसले तर कुठे बिघडलं? हा, आपल्या घरासाठीच तर बोलते ना ती. अरे पण जर बाबांना आवडत नसेल तर कशाला बोलायचं ना आत्याने? म्हणजे आत्यानं बोलायचंच नाही, नेहमी बाबांचाच विचार करायचा. हो, अरे बाबा घरचे प्रमुख आहेत ना, आपण त्यांचं सगळं ऐकलंच पाहिजे. म्हणजे बाबांना न आवडणारं बोललं तर आत्याचा या घराशी संबंध तोडून टाकणार? ते काय मला माहिती नाही. बाबांना जर आवडत नसेल तर आत्याला मध्ये बोलायचा हक्क नाही. शट अप! अरे काय वाटेल ते काय बोलतोस तू? मी असं कधी म्हटलं सुरूला या घरात बोलण्याचा काय हक्क नाही म्हणून? अरे उलट ती या घराचा कणा आहे, कणा. मी जरी तुमचा बाप असलो तरी तिनेच या घरातल्या सगळ्या माणसांना असं घट्ट बांधून ठेवलेलं आहे आणि आजही माझ्या तिच्याबद्दलच्या याच भावना आहेत. स्वराज तूही काही बोलतोस? दादाने कधीही मला घरापासून तोडलेलं नाही. अरे हा विचार सुद्धा त्याच्या मनात कधी येऊ नाही शकत. आणि आज जरा भांडण झालं आमचं, तो बोलला, मला ओरडला, चिडला, वाईट सुद्धा वाटलं मला. पण याचा अर्थ त्याचं स्थान माझ्या आयुष्यातलं कमी झालं असं नाही ना होत. एवढे प्रसंग आले माझ्या आयुष्यात, चढ उतार आले, पण खंबीरपणे तो कायम उभा राहिलाय माझ्या पाठीशी. आई वडिलांचं प्रेम दिलंय रे त्यांनी मला. तेव्हा मुलांनो, मूर्खासारखे गैरसमज करून घेऊ नका. उन्हाळ्यामध्ये झाडाची पानं गळली तरी झाडाचं आणि पानांचं नातं संपलं असं होत नाही. पुन्हा पावसाळ्यामध्ये झाडाला पुन्हा पालवी फुटते. आमचं तसं नातं आहे. आत्ता थोडासा वाद झालेला असला तर आम्ही काय एकदम एकमेकांचे टोकाचे वैरी झालो नाही काही. अरे असे कित्येक उन्हाळे आले गेले पण आमचं नातं अजून जिवंत आहे, संपलेलं नाही आहे. विराज, बघितलंस का, हे भांडत होते थोड्या वेळापूर्वी, आता बघ कशी बाजू घेतात एकमेकांची. बघ ना, आय मीन आत्या बाबा, आता जर तुम्ही एकमेकांची बाजू घेतली आहे तर जे काय तुमचं असं छोटं मोठं भांडण झालेलं ते मिटवून टाका ना. भांडण काय असतं ते? कुणी केलं? कधी केलं? कशाला केलं? काय नाही ग सुरू, सगळं अमेरिकेचा चावटपण आहे तुझं. हो ना, आपण पत्रच लिहून टाकूया काय? हो पण त्या आधी मग चहा टाक ना. चालेल, चहा करायला येतोस ना? हो ये. आलो कुठून दे मला, कुठून देऊ? फ्रीज मधून दे. अरे साखरेचं करणार नाही चहा मी, मग गुळाचं करते. शिशी नको. हा सुरू, त्या मुलासाठी तू त्याच मुलासाठी आहे सगळं. आणि तुला माहितीये ना, त्याच मुलामुळे मी आज घरातही आलेली आहे. त्यामुळे निदान आज तो जेवल्याशिवाय मी एकही घास खाणार नाही. कर, काय करायचं ते. मी कोणासाठी थांबणार नाहीये. हं? थांबलात का? हा, जेवा जेवा जेवा. काय थांबायची गरज नाही ते. दिमनी केली जेवायला सुरुवात. विराज, मला तुझं आश्चर्य वाटतंय. अरे आज चक्क 2 तास 58 मिनिटं आणि 28 सेकंद तुला उशीर झालाय जेवायला, तरी तू थांबलायस आणि आत्ता जेवतोयस. हो ना ते, अगं खरं म्हणजे मी जेवणारच नव्हतो, पण आता तुमचा एवढा सगळा ड्रामा बघितला आणि माझ्या पोटातले कावळेच ओरडायला लागले. कसं आहे, आता मी शिस्तप्रिय आहे ग, पण माझ्या पोटातले कावळे शिस्तप्रिय नाहीत ना, त्याचं काय. हसण्याचा आवाज ऐकूनच पोट भरलाय. अन्नदेवता सुखी भव. देवा, हे ताट आणि हे घर असंच भरलं राहू द्या. आणि ही बाटली सुद्धा. आलो जेवण.